कधी बाळा मी 8 दिवस धर्मेंद्रच्या घरी झालो. हेमामालिनी मी सोबतच होती. तुम्ही हेमा मालिनी सोबत आशा पारेख होती. दोघे जण दोघं ताज हॉटेलमध्ये डान्स झाला तिथे माझा. डान्स तुमचा? हा. कोण आहे ही व्यक्ती जी स्वतःला म्हणते मी धर्मेंद्रच्या घरी राहिलो, मी हेमा मालिनी सोबत माझा डान्स झाला, ताज हॉटेलमध्ये गेलो आणि खूप सारे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी सोबत माझा डान्स झाला, मग मी हिरो होणार होतो म्हणजे. आणि काय झालं, फक्त 3,500 रुपयाची कमतरता पडली होती म्हणून त्यांचा डान्स आणि त्यांचे व्हिडिओ, त्यांचे स्वप्न सर्व साथ्यात उतरवणे शिकले. ही व्यक्ती आहेत आमच्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक. त्यांचे नाव आहेत सांडू पाटील गाडे, हे त्यांचे नाव आहेत. मित्रांनो, त्यांची आपण काही मुलाखत घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मी तुमच्यासाठी खूप खूप छान छान असे व्हिडिओ बनवत असतो, त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ही हात जोडून विनंती आहे मित्रांनो. हे आहे मित्रांनो वरुड खुर्द येथे राहणारे, यांचे नाव आहे सांडू पाटील गाडे, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, राहणार वरुड खुर्द. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आपले बाबा होते, त्यांचे नाव सांडू पाटील गाडे असे आहे. तर आपण त्यांना काही पिक्चर मधून ऑफर गिफर वगैरे असे आली होती, असे माझे वडील मला म्हणजाय. तर आपण त्यांचे काय खरं आहे काय खोटं आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊ. बाबा, आपल्याला पिक्चर मधून ऑफर आल त्या म्हणते, तर त्याचं काय झालं? कधी बाळा मी 8 दिवस धर्मेंद्रच्या घरी झालो. 8 दिवस धर्मेंद्र? तर त्या 8 दिवसाच्या मध्ये पृथ्वीराज कपूर नाही का? पृथ्वीराज कपूर. हा, पृथ्वीराज कपूर वारला. त्या टायमाला वारला, तर मग आमचं त्या सेन्सर बोर्डामध्ये नाव घ्यायचं, तो वारला तर आमचं रद्द झालं. आणि लगेच गाडी आली की बा आपल्याला या पृथ्वीराजच्या अंत्याचे जाणं पडतं म्हणून. तर तिथं गेलो आम्ही. हेमा मालिनी मी सोबतच होती. तुम्ही हेमा मालिनी सोबत? हा, हेमा मालिनी सोबत होती. आणि पुन्हा आशा पारेख होती. दोघं तिघ जण गेलो. आणि 3 जण गेल्याच्या बाद मग ताज हॉटेलमध्ये गेलो. ताज हॉटेलमध्ये? हा, ताज हॉटेलमध्ये डान्स झाला तिथे माझा. डान्स तुमचा? हा. बघा मित्रांनो, बाबांचा ताज हॉटेलमध्ये डान्स झाला. बाबा आज आपल्या मध्ये उभे आहेत आणि त्यांची पोच किती दूर पर्यंत होती. हेमा मालिनी, पृथ्वीराज त्यांच्या बरोबर त्यांची पोच होती ना, आपल्या समोर उभे. तर डान्स झाला. त्याच्या बाद मग ते स्वागत कक्ष चालला. त्याच्यावर असे बँड पुढं माग धर्मेंद्र, हे माग हेमा मालिनी, मी आशा पारेख. त्या याची जी साक्ष आहे, तर साक्ष माझ्यासोबत पहिल्यांदा कोणी डान्स करायला नव्हतं. नाही. ते कोणतं साल कोणता असेल ते? 68 असेल बहुतेक. 1968. हा, 1968. कोणीच नव्हतं. पण मी ज्यावेळेस स्टेजवर गेलो त्यावेळेस माझ्यासोबत असे भरपूर लोक आले. आणि त्या हॉटेलची डान्सर लेडी जेनी होती. जेनी नाव तिचं. मग आम्ही सर्वांनी डान्स केला. तर मला त्याने विचारलं तुमचं लग्न झालं का? नाही, मला आता शरीक व्हायचं म्हणलं. तर त्या टायमाला मला 3,500 रुपये कमी पडले. फक्त 3,500 रुपये भरणं. इकडे बोरखेडच्या लक्ष वावर ठेवलं होतं. वावर ठेवलं, पण त्या आंब्याबद्दल कार्ड भरणं वापस करून त्याबद्दल कमी जमिनी का म्हणे असा फाट झाला भाऊ, असं हे झालं. आणि त्याच्यानं जाणं डान्स मध्ये जाणं कॅन्सल झालं. आणि तुमचा डान्स कॅन्सल झाला? डान्स बी कॅन्सल झाला, हिरो बनणं कॅन्सल झालं, पिक्चर मध्ये जाणंच कॅन्सल झालं. 3,000 रुपये कमी पडले फक्त. 3,500. 3,500साठी जमीन गेली असती तर पुरत होतं. पण डान्स हिरो, अरे आज वाटतं ते आज वाटतं जमीन गेली असती तर पुरत होतं. आपला भाऊ काय म्हणे, त्यासाठी आता आंबाली लक्ष म्हणलं बोरखेडच्या लिहून देऊ. आणि मी का समजीत जवळ फकीर उपका म्हणे.
नाही दिलं बाबा आम्हाला. नाही, त्या टायमातला तो काळ खूप वेगळा होता ना. 3,500 म्हणजे आज 3.5 लाख खूप कमी आहे त्या हिशोबात. तेव्हा ते 3.500 जास्त होते ना. आणि माझी ट्रेनिंग होणार आज होती. 3.5 लाख खूप कमी आहे. तुमची ट्रेनिंग पण झाली ट्रेनिंग मध्ये नंबर लागणार होता. बिग बॉस त्या काळात बिग बॉस नव्हतं समजा. हा. तर त्या हॉटेलमध्ये आणि त्याच्या बाद मी दिल्लीला गेलतो. दिल्लीला आपले रावसाहेब दानवे मी. तर रावसाहेब दानवे म्हणलं चला आपण बैल भेटू म्हणलं. म्हणजे तुम्हाला कशाची बाई भेटतील काय भेटतील. तर आता आपले साधी ड्रेस म्हणलं चालत खरे ती झाली हे खासदार आहे हेममालिनी. ती झाली मथुरेची खासदार. हा. तिनं पाहिलं तू ऐकलं अरे म्हणे गाडी तू कस काय म्हणे असं पहा म्हणे भाग्य आणि फक्त पैशासाठी राहिलं म्हणे तुझं तू काम आणि तू आता किती पोजवर असता म्हणे असं झालं बघ युट्यूब. मित्रांनो तुम्ही बघितलं बाबांची खूप मोठी पोच होती. आता बाबा आपल्यामध्ये उभे आहेत. जर का त्या काळात त्यांनी सोडलं नसतं फक्त 3,500 रुपये आता फक्त वाटते पण त्या काळात 3,500 रुपये म्हणजे 3,500 अर्धा एकर भावर येत होतं. अर्धा एकर एक एकर येत होतं. 1 एकर भावर येत होतं त्या काळात. जास्त आला असतो जास्त आला असतं. आता बाबा आपल्यामध्ये उभे आहे. आता ते झालं गेलं. आता त्याला आपण काही करू शकत नाही. तर मित्रांनो आता तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, फॉलो करा. युट्यूब वर बघत असेल तर सबस्क्राईब करा. एवढीच विनंती. जय हिंद. मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण बाबाला आपल्याला जगासमोर आणायचं आहे. बाबा सध्या लपलेलेच आहेत. जगासमोर आणायचं आहे बाबाला. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात मला एक कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो.